नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं विकी ऑटो गॅरेजमध्ये. मामा आपल्याकडे आले तर नाशिक जिल्हा बरोबर ना. निपाडवरून आलेत पहा. निपाड तालुका आहे तुम्हाला. त्यांची एच एफ डिलक्स गाडी आहे. एच एफ डिलक्स प्रो मध्ये आहे, BS6 मध्ये. दादा तुम्ही कुठून आले? पाचोरा आले. जिल्हा कोण तुम्हाला? जळगाववर आलेत पहा. एकदम लांबून आले का? तुमचं दुसरं काही काम होतं इकडं? फक्त पेशंट रिमोट किट टाकण्यासाठी आले तर. मामा तुम्ही सुद्धा इतक्या लांबून फक्त रिमोट किट टाकण्यासाठी आलेले तर, बरोबर आहे की नाही? तर सर्वप्रथम तुमचं दोघांचंही स्वागत आहे पैठणमध्ये. आणि आपल्या विकी ऑटो गॅरेजवर सुद्धा आपण रूट्स कंपनीमध्ये ब्रँडेडमध्ये तुम्हाला सेन्सर किट फिटिंग करून दिलेली आहे. तुम्हाला त्याचे कार्ड वगैरे दिलं आहे का? एकदम 1 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे तुम्हाला. काही अडचण आली तर कॉन्टॅक्ट करायचं तुम्ही विंडोजमध्ये. आणि किटला काय प्रॉब्लेम आहे तुमचं ते सॉल्व्ह करून दिलं जाईल बा. तर इतक्या लांबून तुम्ही आले तर. मामा तुमच्या अगोदरची गाडी होती बा, शाईन गाडी. हां, तिचं कसं काय झालं होतं नेमकं? पहिली आपली गाडी चोरी गेली होती, त्याच्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ पाहिली इंस्टाग्रामला, तिचा स्क्रीनशॉट काढून घेतला आणि डायरेक्ट लोकेशनवर आली, बरोबर आहे की नाही? व्हॉट्सअपला मेसेज केला तर डायरेक्ट तुम्हाला लोकेशन पडतं बा आपलं दुकानचं. डायरेक्ट लोकेशनवर या तुम्ही कधी पण. दर सोमवारी आपलं दुकान बंद राहतं बा, बाकी कधी पण आपलं दुकान चालू राहतं. रूट्स कंपनीची सेन्सर किट टाकून दिलेली तुम्हाला. आता कसं वाटतं बरं? ही गाडी काही चोरी वगैरे जाऊ शकते का आपली गाडी? पहिली गाडी जर चोरी गेली, गाडीला आता समजा लॉक केल्यानंतर, तिला टच केल्यानंतर गाडी आवाज करते, बरोबर आहे ते? नॉर्मल गाडी हल्ली तरी बी गाडी टच लगेच साऊंड केलं नाही. पहिल्या गाडी जर तुमची सिस्टम असतं समजा तर गाडी चोरीला गेली नसते, बरोबर आहे नाही? आता इतक्या महागड्या गाड्या असतात, लाख रुपये, 1.5 लाख रुपयाच्या, 2 लाख रुपयाच्या गाड्या आहेत पहा. आता ह्या गाडीला जर सिस्टम टाकल्यानंतर 100% फायदाच आहे, बरोबर आहे की नाही? काय वाटतं फायदा सिस्टम आहे की नाही? आणि विशेष म्हणजे गॅरंटी भेटू आहे तुम्हाला. आणि नामांकित कंपनी रूट्समध्ये, बरोबर आहे की नाही? आता आपली पल्सर गाडी आहे, 1.5 लाख रुपयाची गाडी समजा. आता तिला एवढे सेन्सर किट टाकणं म्हणजे काय विशेष बाब नाही समजा. आता मामाची गाडी त्यांनी सांगितलं आपल्या की आल्याला पाहिलं आपण ऐकलं. त्यांची शाईन गाडी होती, फक्त घराच्या दारातून गाडी चोरली गेलेली आहे. गाडीचे रोजच्या किती जरी गाड्या असल्या देशभरात चोरी जातात बा. आणि गाडी परत भेटत पण नाही आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं मग रोजच्या असे कितीतरी किस्से होते ना, गाड्या तोडल्या जातात डायरेक्ट चोरीला. क्वचित 100 गाडीची एखादी गाडी भेटते रिटर्न, 100 गाडीची एखादी गाडी सापडते बा. पण बाकीच्या गाडीला गेली तर गेलीच ना. आता एक गाडी घेणं म्हणजे सोपं नाही ना गोष्ट, बरोबर आहे की नाही? त्यासाठी मग हे किट टाकणं 100% कामाचं आहे बा. एक वेळेस व्हिजिट करा विकी ऑटो गॅरेजला आणि गॅरंटेड किट टाकून घ्या बा. हे पाहू शकता पूर्ण सिस्टम होते. तुमची गाडी रिमोटवर सेल्फ वगैरे सगळं काम करते बा म्हणायचं. तिचं पण पूर्ण सिस्टम काम करते बा रिमोटवरती म्हणायचं. गाडी चोरीला वगैरे जाण्याचं काही कारणच नाही बा. लॉक, अनलॉक, सायरन आणि आपण रिमोटवरती सेल्फ सेल्फ केलेली आहे. आपली गाडी आहे सिस्टम असल्यामुळं आपण रिमोटवर मग तिला चालू करायचं. रिमोटवर बिगर चावीचं काम करते बघ गाडी, बरोबर आहे की नाही? गाडीची ओरिजिनल चावी बाजूला असताना पूर्ण काम आपली काय होणार आहे? रिमोटवर गाडी ऑपरेट होणार आहे, बंद पण होणार आहे आणि चालू पण होणार आहे. तुम्हाला समजा उदाहरणार्थ आपली गाडीचं आपली गाडी जर समजा हँडल लॉक असली तर हँडल लॉक तोडायला 1 सेकंदापेक्षा जास्त टाईम लागत नाही पाहिजे त्यांना. एका गाडीच्या हँडल लॉक तोडून टाकते चोर. तेवढं एक्सपिरियन्स झालेला आहे का? गाडी तोडून स्पेशलिस्ट झाली तेव्हा. तर मग याच्यामध्ये काय हँडल लॉक तिला बंद करायचं. तर समजा गाडी जर आपली गाडीची ओरिजिनल रिमोट आणि इकडे बाया आधी का लॉक केलं, आपली गाडीची ओरिजिनल चावी लावा. आता गाडीला सिस्टम लॉक केलं, दोन्ही गाडी लॉक केलं. आपण आपली चावी हरवली बी समजा, आपण जर म्हणलो गाडीला मास्टर चावी कोणतरी चालू करून राहिलो बा, ती उदाहरणार्थ मास्टर चावी आणली बा, ती मास्टर चावी आणली समजा उदाहरणार्थ, समजा तरी सुद्धा गाडी काय करणार आहे? आपली आवाज करणार आहे बा, बरोबर ना? गाडी लॉक आहे. आता गाडीचे ओरिजिनल चावी बी लावून समजा तर गाडी आपली आवाज करणार आहे. गाडीला हँडल लॉक थोडा सिस्टम ते वेगळं राहिलं, ही बी चावी सापडली कोणाला तरी गाडी आपली आवाज करून आपल्याला सांगणार आहे बा. आणि तोपर्यंत सिस्टम वाजणार आहे जोपर्यंत आपण चावी बंद करत नाही तेव्हा रिमोटवर सिस्टम बंद करत नाही. त्याची 4 ट्यून आहेत बा. रिमोटवर जरी बंद, चावीवर जरी बंद केलं तरी ती वाजत राहणार गाडी. इकडं वायर इकडून तिकडं कट करून जर लावलं रिले बसून, बरोबर हा मी झालं
तिला घेऊन ये ना गाडीला. मी तेच म्हणलं तुझं बोलणं चालू निवड घेतो इकडं स्कूटरमध्ये. तुम्ही गाडी घेऊन या ना बाबा. कुठल्याची गाडी घेतली कुठल्यानी अरे कुठे जावं तिला ये ना गाडी घेऊन या ना. आणि राहतो गाडी मी काय चुलत आहे. बरं घ्या ना ते सांगतो या घेऊन चालला नंबर फोन करून सांगा जरा मला दुकानात आहे की नाही. हा नंबर घे ना. बरं बरं चालतं घेऊन ठेवतो मी ते पोराकडे नंबर घेत नाही द्यायचा नंबर मी आतमध्ये बसतो त्याचा नंबर घ्या. घेऊन ठेवतो. नंबर ते काय हो काय त्याचं सांगू नका. बघा रे बाजू गाडी